महाराष्ट्रीयन ट्रेडिशनल ज्वेलरीमध्ये आपण बघणार आहोत लॉंग कोल्हापुरी साज. त्यामध्ये तुम्हाला लागणार आहेत 6 mm खरबूजा बीड्स, पानाड्यामध्ये वेगवेगळ्या डिझाईन असतात, वेगवेगळ्या टाईपच्या असतात त्या तुम्ही यूज करू शकताय. त्यानंतर एम्ब्रॉयडरीसाठी जो दोरा लागतो त्यामध्ये तुम्ही रेड किंवा येल्लो कोणताही कलर यूज करू शकताय. आणि एक पेंडंट लागणार आहे आपल्याला अशा पद्धतीचे, किंवा तुम्हाला वेगळे यूज करायचे तुम्ही वेगळे यूज करू शकताय. आणि मटेरियलमध्ये जे दिसतं आहे तसं सेमच तुम्हाला बनवायला मिळेल कोर्समध्ये, किंवा तेच मटेरियल मिळेल असं नाही. मटेरियलमध्ये थोडा चेंजेस पण असू शकतो आहे. आता ही जी तार आहे ती 0.3 mm ची तार आपण घेत आहोत. त्यातला आपल्याला थोडासा तुकडा करून कट करून घ्यायचा आहे, ज्याचा यूज आपण सुई म्हणून करणार आहोत. असा हे अँकरचा हा थ्रेड आहे एम्ब्रॉयडरीचा कॉटनमध्ये. त्याच्यामध्ये तुम्ही रेड किंवा येल्लो कलरचा यूज करू शकताय. मटेरियलमध्ये तुम्हाला कोणताही कलरचा दिला जाईल. अशा पद्धतीने आता हा जो लॉंग जे आपलं मंगळसूत्र असतं तेवढा लॉंग डबलमध्ये कट करून घ्यायचा आहे. डबल केल्यामुळे जो साज आहे तो लवकर म्हणजे तुटायची वगैरे भीती राहत नाही. त्यामुळं कट करताना लॉंग कट करून घ्यायचा आहे. डबल असलेला जसं मंगळसूत्राच्या आपल्या चेन असतात डबल, त्याप्रमाणे तो डबल कट करून घ्यायचा आहे. डबल करून मग कट करायचा आहे. तर अशा पद्धतीने आपण ते मांडणार आहोत. आता इथे कसं आहे तुम्हाला सांगते. वरती ज्या आपण पानाड्या ठेवल्या यांमध्ये 2 खरबूजा बीड्स ठेवले. या साईडनी ज्या पानाड्याची डिझाईन ठेवली तर त्या साईडने सेम तीच पानाड्याची डिझाईन पाहिजे. तर अशा पद्धतीने आपण जो दोरा आहे तो यामध्ये टाकून घेत आहोत. सिंगल पदर टाकून घेतला आहे आणि दुसरी साईडचे जो पदर आहे त्याने आपण अशी गाठ मारून घेत आहोत. असे 3 ते 4 वेळा तुम्हाला गाठ मारून घ्यायची आहे. 4 वेळा तरी मारायचे आहे गाठ. त्यानंतर आपल्याला लास्टला यासाठी लागणार आहे जरीचा थ्रेड. तोही तुम्हाला मटेरियलमध्ये दिला जाणार आहे. अशा पद्धतीने गाठ मारल्यानंतर ती गाठ अशी वरच्या साईडला आणायची आहे आणि समान करून घ्यायचा आहे धागा. समान केल्यानंतर जो जॉईंट असतो म्हणजे जिथे जॉईंट नाही तिथे आपल्याला ही 0.3 mm ची तारेचा यूज सुई म्हणून करायचा आहे. तर अशा पद्धतीने मी छोटासा तुकडा कट करून असं समान करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये धागा टाकलेला आहे तो. आता आपल्याला सुरुवातीला अशा पद्धतीने पहिले तुम्हाला डिझाईन मांडून घ्यायची आहे. वरच्या साईडला 2 खरबूजा बीड्स येणार. थोडासा गोळा होईल दोरा, तर तो व्यवस्थित करून घ्यायचा आहे. आणि लास्टला हे जे खरबूजा बीड्स आहे ते सरकवायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला जसे हे मांडले असेच टाकत जायचे आहेत. दोन बीड्स टाकल्यानंतर आपल्याला जी पानाडी आहे ती अशी उलट्या साईडने करून मग त्या सुईमधून घालायची. अशी उलटी करायची मग घालायची. अशा सगळ्या पानाड्या तुम्हाला उलट्या बाजूने घालून घ्यायच्या आहे त्या होलमधून. अशा पद्धतीने उलटी केली मग मी त्या होलमधून टाकली आहे. अशाच पद्धतीने आपल्याला सर्व टाकून घ्यायचे आहे. प्रत्येक पानाडीनंतर 2 खरबूजा बीड्स येणार आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. अशा पद्धतीने 3 पानाड्यानंतर मी एक ग्रीन कलरची जी पानाडी आहे ती टाकलेली आहे.
अशा पद्धतीने सर्व टाकल्यानंतर इकडं ज्या डिझाईनची पानळी टाकली आहे तीच पानळी या साईडने पण आली पाहिजे सेम डिझाईनमध्ये. आता सर्व टाकून झाल्यानंतर जो आपला दोरा आहे मध्ये जॉईंट तो कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. आणि कट केल्यानंतर जशी आपण सुरुवातीला गाठ मारली होती तशीच या साईडने गाठ मारून घ्यायची आहे. आता जी महाराष्ट्रीयन ज्वेलरी करताना आपल्याला फॅब्रिक ग्लू हे लागणार आहे कंपल्सरी, ते तुम्हाला घ्यायचे आहे. अशा पद्धतीने त्या होलमध्ये टाकून घ्यायचे आहे आणि तिथेही सेम गाठ मारायची आहे. जशी आपण सुरुवातीला मारली होती सेम तशीच तुम्हाला गाठ मारून घ्यायची आहे. सिंपल गाठ जशी आपण मारतो तशीच मारायची आहे. गाठ मारायच्या आधी आपल्याला काय करायचं आहे, ह्या पानाड्या वगैरे सर्व व्यवस्थित करून घ्यायचं आहे. मणी सरकून घ्यायचे आहे सर्व व्यवस्थित, म्हणजे मध्ये गॅप राहणार नाही अशा पद्धतीने. त्यानंतर तुम्हाला लास्टला गाठ मारून घ्यायची आहे. गाठ मारल्यानंतर दोन्ही साईडने एक्स्ट्राचा जो दोरा आहे धागा तो कट करून घ्यायचा आहे आणि कंपल्सरी कट केलेल्या धाग्याला फॅब्रिक ग्लू लावायचं आहे, जेणेकरून ते निसटायला नको. हे फॅब्रिक ग्लू मिळतं असं, जे तुम्हाला त्यासाठी यूज करायचं आहे. फॅब्रिक ग्लू किंवा दुसरं ग्लू असेल तरीही चालेल, फक्त ते चिटकवण्यासाठी आपल्याला लागतं. आता असा हा जरीचा थ्रेड आहे तो घ्यायचा आहे आपल्याला. जरीचा धागा घेताना असं मेजर घ्यायचं आहे, असं माप घ्यायचं आहे आणि घेताना थोडा एक्स्ट्राचाच घ्यायचा आहे माप घेऊन. अशा पद्धतीने माप घेऊन असा कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर काय करायचं आहे, जी पानाडी आहे त्याच्या खाली जे घुंगरू लावलेले आहे तिथेही होल आहे. त्या होलमधून तो जरीचा थ्रेड काढायचा आहे. तुम्ही बघू शकताय ते होल जे दिसतंय त्यातून तो जरीचा थ्रेड काढून घ्यायचा आहे आणि तिथेही जशी आपण रेग्युलर गाठ मारतो तशी गाठ मारून घ्यायची आहे. आणि एक्स्ट्राचा जो जरीचा थ्रेड आहे तो कट करून घेऊन तिथेही ग्लू लावायचं आहे. जिथे जिथे कट करत आल तिथे कंपल्सरी ग्लू लावायचं आहे. अशी सिंपल गाठ तुम्हाला मारून घ्यायची आहे, 2 ते 3 वेळेस मारायची आहे. गाठ मारल्यानंतर एक्स्ट्राचा जो धागा आहे तो कट करायचा. हा जो लॉंग आहे याच्यामध्ये तुम्हाला अजून लॉंग हवा असेल तर तुम्हाला अजून पानाड्या ॲड कराव्या लागतील, पण ही मेजरमेंट म्हणजे ही जी साईज आहे ती एकदम परफेक्ट आहे. खूप जास्त लॉंग पण नाही आणि शॉर्ट पण नाही. आता काय करायचं आहे, जसं आपण खाली घुंगराच्या साईडने पानाड्याला जे खाली घुंगरू आहे छोटे त्याच्या होलमधून काढली, तशी सेम प्रोसेस तुम्हाला प्रत्येक घुंगराचं जी साईड आहे खालची त्याच्या होलमधून पास करत जायचे आहे. ते होल आहे त्यातून तुम्हाला ती पास करायची आहे. अशा प्रत्येक याच्यातून
आणि जो साज आपण बनवणार आहोत त्यामध्ये पानळी आणि मणी व्यवस्थित सगळीकडे घालायचे आहे. आणि सगळ्या याच्यातून नाही तर सगळी पूर्ण एक जरी पानळी घालायची राहिली किंवा एक जरी खरबूजा बीड्स घालायचा राहिला तर पूर्ण डिझाईन पूर्ण साज हा परत सोडून करावा लागतो. त्यामुळं करताना काळजी घ्यायची आहे. अशा पद्धतीने प्रत्येक पानळ्यातून आपल्याला तो जरीचा थ्रेड काढून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने मी प्रत्येक पानाळीतून तो जरीचा थ्रेड काढून घेतलेला आहे. आता जे पेंडंट आहे त्याच्या मागे जे होल आहे त्यातून तो धागा पास करायचा आहे. अशा पद्धतीने पास केल्यानंतर सेम आता प्रोसेस करायची आहे. प्रत्येक पानाळीतून तो जो जरीचा थ्रेड आहे तो वरच्या साईडला घेऊन जायचा आहे. व्यवस्थित बघायचं, मध्ये जास्त गॅप राहायला नको. सर्व ठिकाणी सर्व पानाळ्यांमध्ये सेमच गॅप सेमच साईजने तो धागा दिसला पाहिजे. अशा पद्धतीने लास्टला आल्यानंतर लास्टमधल्या पानळीमधून आपण धागा काढून घेतला आहे. परत उलट्या साईडने तो धागा तुम्हाला टाकून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. आणि इथे आपल्याला अशी गाठ मारायची आहे. टाकल्यानंतर आपल्याला जो राऊंड दिसतो त्यातून वरच्या साईडने धागा काढून खालच्या साईडने ओढायचा आहे. एवढंच लक्षात ठेवायचं, इथे गाठ मारायची आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या कोणत्याही पद्धतीने मारू शकता. इथे ही पण एक प्रोसेस आहे सिंपल. परत एकदा टाकायची आहे. परत एकदा सेम अशीच गाठ मारून घ्यायची आहे. तर परत एकदा टाकायला ती एवढ्या सहजासहजी जाणार नाही तो जरीचा थ्रेड त्याच होलमधून. तर काय करायचं आहे, आपली जी सुई आहे जी आपण 0.3 mm तारेने बनवलेली आहे ती आपल्याला घ्यायची. इथे अशा पद्धतीने गाठ मारल्यानंतर बघायचं समान अंतर राहिले पाहिजे. परत एकदा काय करायचं आहे तुम्हाला, आता हा धागा असा जात नाही आहे. ओके, तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, असं तुम्ही किती ट्राय करायला गेले तर ते होल थोडं छोटं असल्यामुळे दोनदा तो गेला, तिसऱ्यांदा ती पास होणार नाही जरीचा थ्रेड. तर त्यासाठी काय करायचं आहे तुम्हाला, आपली जी 0.3 mm तार असते ती घ्यायची आहे. हे दुसऱ्यांदा मी टाकते, तोच व्हिडिओ परत तुम्हाला दाखवते कसं केलं ते. खालून किंवा वरच्या साईडने तुम्ही खालून पण टाकू शकताय किंवा वरच्या साईडने पण टाकू शकताय. जसं तुम्हाला सोपं वाटतं तसं तुम्ही करू शकताय. मी दोन्ही वेळा करून दाखवले, खालून पण करून दाखवले आणि वरतून पण करून दाखवलं. घुंगरू त्यामध्ये अडकायला नको याची काळजी घ्यायची आहे. अशा पद्धतीने आता परत टाकायला तो जाणारच नाही आहे. तर तिथे आपल्याला काय करायचं आहे, 0.3 mm तार घ्यायची आहे. आणि मग त्या होलमधून टाकायचं आहे. अशा पद्धतीने टाकून घेऊन तो राऊंड जो आहे तो राहिला पाहिजे थोडासा. त्याच्यानंतर खालच्या साईडने टाका किंवा वरच्या साईडने टाका, फक्त गाठ बसली पाहिजे याकडे लक्ष द्यायचं आहे. खालच्या साईडने मी टाकत आहे आणि परत सेम तसंच ओढून घेत आहे. ओढून घेतल्यानंतर परत तिथे कट केल्यानंतर ग्लू हे कंपल्सरी लावायचं आहे, ही गोष्ट विसरायची नाही. अशा पद्धतीने कट करून घेऊया आणि तिथे ग्लू लावायचे आहे. अशा पद्धतीने आपला हा लॉंग जरी थ्रेड रेडी आहे. आता जो शॉर्ट आपल्याला जो बनवायचा आहे तर त्यासाठी हे असं शोल्डरचं माप घ्यायचं आहे तुम्हाला. असं तिथपर्यंत डिझाईन आली पाहिजे चोकरची, मागे गोंडा येणार. चला तर बघूया आता. त्यासाठी सेम धागा आपल्याला घ्यायचा आहे एम्ब्रॉयडरीचा. तो आपल्याला पूर्ण आपला जो चोकरचा म्हणजे पूर्ण गळ्याचा माप घेऊन मागच्या साईडपर्यंत असा डबल घेऊन कट करायचा आहे.
सेम जसं आपण सेम मटेरियलला यूज करायचं आहे. 6 mm खरबुजा, पानाड्या आणि जो धागा आहे तो सेमच आहे. असं गोंड्यामध्ये जसं तुम्ही लॉंग कोल्हापुरी साजला केलं, गाठ मारून घेतली पहिल्यांदा सिंगल थ्रेडमध्ये टाकून. सेम त्याच पद्धतीने तुम्हाला घेताना पण धागा हा डबल पाहिजे याची काळजी घ्यायची आहे. सिंगल याच्यामध्ये पण करू शकताय, फक्त डबल काय घ्यायचा तर चांगला घट्ट पॅक, तो साज लवकर तुटू नये किंवा काही प्रॉब्लेम आला तर मणीचे दोरा आहे तो निसटला नाही पाहिजे. अशा पद्धतीने तुम्हाला गाठ मारून घ्यायची आहे. सेम जसं तुम्ही कोल्हापुरी साजलं केलं सेम तसं कोल्हापुरी चोकरसाठी करायचं आहे. गाठ मारल्यानंतर ती जी गाठ आहे ती आपल्याला वरच्या साईडने आणायची आहे अशा पद्धतीने. आणि जिथे कट कराल तिथे कंपल्सरी ग्लू लावायचा आहे. हे मी सारखं का बोलते तर गाठ निसटू नये. परत कुणाला आपण कस्टमरला साज दिला तर त्यांनी कारण कस्टमर ज्वेलरी व्यवस्थित हाताळत नाही याची गॅरंटी आपण देऊ शकत नाही. त्यामुळे आपल्याला कंपल्सरी ग्लू लावायचा आहे, का तर ती गाठ निसटू नये म्हणून. तर अशा पद्धतीने लास्टला असं सेम समान करून त्यामध्ये 0.3 mm तारेची जी सुई बनवली ती टाकायची आहे. आता यामध्ये आपण 2 खरबुजा बीड्स टाकून घेणार आहोत. अशा पद्धतीने अजून एक टाकायचं आहे. त्यानंतर शॉर्टसाठी जी आपण सुरुवातीला जशा पानाड्या मांडून घेतल्या होत्या लॉंग कोल्हापुरी साजला, सेम तसेच इथेही आपल्याला मांडून घ्यायच्या आहे, जेणेकरून ते सोपी जाते डिझाईन बनवायला. अशा पद्धतीने तुम्ही बघू शकताय. 2 मी खरबुजा बीड्स टाकून घेतले. त्यानंतर 3 पानाड्या, परत 3 पानाड्या येणार, म्हणजे अशा टोटल ह्या साईडने 3, ह्या साईडने 3. आणि मध्ये जो पिंकवाला जो पानाडी आहे त्याच्या साईडने फक्त 1 खरबुजा बीड्स आहे, हे तुम्ही लक्षात घ्यायचे आहे. बाकी सर्व ठिकाणी 2-2 आपण टाकलेले आहेत. ह्या साईडला जी पानाडीची डिझाईन आहे त्याच साईडला सेम ती पानाडीची डिझाईन पाहिजे. अशा पद्धतीने उलटी करून मग आपल्याला ती वरच्या होलमधून टाकायची आहे. अशा पद्धतीने सेम अशा उलट्या पानाड्या करून तुम्हाला टाकायच्या आहे, जेणेकरून ती समोरच्या साईडने येते. त्यानंतर 2 खरबुजा बीड्स, 1 पानाडी 2 खरबुजा बीड्स, ही प्रोसेस आपल्याला करायची आहे. फक्त पिंकच्या ज्या साईडने आहे, पिंक कलरची जी पानाडी आहे मधोमध, त्याच्या दोन्ही साईडने 1 खरबुजा बीड्स आहे. तुम्ही 2-2 पण टाकू शकताय, तुमच्या वेळी तुम्ही करू शकताय. लवकर जात नसेल तर ते 0.3 mm अशा पद्धतीने पिळ द्यायचं आहे आणि टाकून घ्यायचं आहे. आणि इथे तुम्ही जरीचा थ्रेड लास्टला जसं आपण पानाड्यांमधून टाकला तसंही इथे टाकू शकता किंवा नाही टाकलं तरी चालतं. तर परत पानाडी घ्यायची आहे आणि पिंकच्यामध्ये 1 खरबुजा बीडचा मी टाकलेला आहे. अशा पद्धतीने तुम्हाला सर्व टाकून घ्यायचे आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी सर्व टाकून घेतलेले आहे. आणि जशी तुम्ही लॉंग सेटला लास्टला जशी गाठ दिली होती सेम इथे तुम्हाला ती गाठ देऊन घ्यायची आहे. जर तुम्हाला वाटत असेल मागे 2-2च आले, मग आता थोडं शॉर्ट वाटते, कुणाचा गळ्याचा भाग थोडं जास्त असतो, तर मागे तुम्ही 5 mm जे गोल्डन मनी आहे जे तुम्हाला किटमध्ये मिळणार आहे ते तुम्ही साईडने 2-2 अजून टाकू शकताय. लास्टला ह्या साईडला 2, त्या साईडला 2. आणि टाकताना जसं तुम्ही धागा जास्तीचा सोडलाय तर जो पहिला धागा गाठ मारली ती कट करून तुम्ही हे खाली सरकून मग ते 2 मणी तिथे ॲडजस्ट करू शकताय आणि मग दोन्ही साईडनी परत गाठ मारून घेऊ शकताय. ह्या पद्धतीने तुम्ही एक्स्ट्राचे मणी त्यामध्ये ॲडजस्ट करू शकताय. तर आता मधून आपण कट करून घेऊन त्या होलमधून तो धागा पास करून घेऊया.
सेम तशीच गाठ मारायची आहे जशी आता यामध्ये मी जरीचा थ्रेड टाकलेला नाही. तो कसा टाकायचा तुम्हाला लॉंग सेटमध्ये मी सांगितलं, लॉंग सालमध्ये सांगितलंच आहे. त्याच पद्धतीने तुम्हाला इथे टाकायचं आहे. नाही टाकला तरीही चालतो. अशा पद्धतीने 3 गाठ देऊन घेऊया आणि लास्टला सेम फेविकॉल लावायचे विसरायचे नाही आहे किंवा फॅब्रिक ग्लू. अशा पद्धतीने आपला हा शॉर्ट कोल्हापुरी साज आपण रेडी करून घेतला आहे. तुम्ही बघू शकताय खूप छान दिसतो रेडी झाल्यानंतर आणि घातल्यानंतरही. फॅब्रिक ग्लू लावायचा आहे, तेच तीनदा रिपीट करते मी. बघू शकताय तुम्ही. अशा पद्धतीने आपला शॉर्ट चोकर रेडी झाला आहे कोल्हापुरी. आता आपण बघणार आहोत पुतळी हार कसा बनवायचा ते. तर पुतळी हार बनवण्यासाठी आपल्याला अशा प्रकारच्या पुतळ्या लागतात, ज्यामध्ये तुम्हाला स्मॉल, मीडियम आणि बिग अशा प्रकारच्या पुतळ्या मिळतात. त्यामध्ये तुम्ही कोणतेही यूज करू शकता. तर यामध्ये मी 5 पुतळ्या घेतलेल्या आहेत. यामध्ये तुम्ही 5पेक्षा जास्तही पुतळ्या वापरून हा पुतळी हार बनवू शकताय. तर तो कसा बनवायचा तर आपण बघूया. आता यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, हा जो गोंडा आहे तो आपल्याला पहिले घ्यायचा आहे. गोंडा घेतल्यानंतर आपल्याला लागणार आहे जो गादीचा थ्रेड आहे त्याच्यामधून आपल्याला 3 धागे आपल्याला कट करून घ्यायचे आहे. तर ते कसे कट करायचे ते मी तुम्हाला सांगते. आपला जो हात आहे तो लांब करायचा आहे. त्या हातापासून तर आपला दुसरा जो हाताचा खांदा आहे तिथपर्यंत आपल्याला असे 3 लांब धागे कट करून घ्यायचे आहे. एक कट केल्यानंतर दुसरा असं माप घेऊन तुम्हाला कट करून घ्यायचे आहेत. खूप सोपे आहे, फक्त तुम्हाला टेक्निक यूज करायचं आहे. पुतळी हार सगळ्यात जास्त सोपा आहे. तुम्ही कोणत्याही वेने कोणत्याही टाईपने तो रेडी करू शकता. तर अशा पद्धतीने आपण घेतलेले आहेत असे 3 धागे कट करून. आता काय करायचं ते मी तुम्हाला दाखवत आहे. जर तुम्ही पुतळी हार बनवताना तुम्ही कोणत्याही कलरचा जो एम्ब्रॉयडरी थ्रेड असतो एम्ब्रॉयडरीचा, ज्याने आपण एम्ब्रॉयडरी वगैरे करतो, त्याच्यामध्ये तुम्ही कोणत्याही कलरचा म्हणजे साडीवर मॅचिंग वगैरे कलर घेऊन पण तुम्ही हा पुतळी हार रेडी करू शकताय. तर काय करायचं, हे जे 3 धागे असे एकसारखे करून घ्यायचे आहेत आणि ते आपल्याला जो गोंडा घेतलेला आहे आपण ते असं 0.3 mm तारेमध्ये टाकून ते आपल्याला त्या गोंड्याचं जे खाली जे राऊंड आहे छोटासा त्यातून हे 3 धागे काढून घ्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने आपल्याला 0.3 mm तार घ्यायची आहे आणि ती आपल्याला इथे अशी त्याच्यामध्ये ते 3 धागे आहे ते टाकून घ्यायचे आहे आणि ते आपल्याला त्या जे होल आहे गोंड्याचं त्यातून टाकायचे आहेत. जर 3ही सोबत जात नसेल तर एक करून टाका, पण 3ही त्यातून असे बाहेर काढायचे आहेत. अशा पद्धतीने आता जे मटेरियल देणार आहे त्यामध्ये तुम्हाला सुई आणि ग्लू वगैरे असं मी काही देणार नाही आहे, कारण जेव्हा आम्ही क्लास केला तेव्हा आम्हालाही असले काही दिलेलं नव्हतं. तर सुई आणि फेविकॉल जे फॅब्रिक ग्लू असतं ते तुम्हाला कंपल्सरी घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला ग्लू लावून घ्यायचा आहे. असं ग्लू लावून घेतल्यानंतर जे धागे आहे गादीचा तो व्यवस्थित असा चिटकून राहतो आणि आपल्याला रॅपिंग करायला सोपे जाते. तर अशा पद्धतीने मी फॅब्रिक ग्लू लावून घेतलेला आहे. फॅब्रिक ग्लू लावून झाल्यानंतर आपल्याला 2 ते 3 मिनटं थांबायचं आहे, जेणेकरून ते व्यवस्थित ते धागे एकमेकाला चिटकून राहतील. त्यानंतर आपल्याला मी राणी कलरचा जो एम्ब्रॉयडरी थ्रेड आहे तो घेतलेला आहे, जो कॉटनमध्ये मिळतो आपल्याला, जो तुम्हाला मेशोवर वगैरे खूप स्वस्त मिळून जातो. तिथूनही तुम्ही परचेस करू शकताय किंवा आपलं जे शिलाई मशीनचं जे सामान मिळतं मटेरियल वगैरे तिथेही तुम्हाला हा धागा मिळून जाईल. तर हा धागा घेताना तुम्हाला काय करायचं आहे, घेताना सगळ्यात जास्त म्हणजे आपला हात लांब करून आणि खांद्यापर्यंत असं आपल्याला 3 वेळा तो असा माप घेऊन कट करून घ्यायचा आहे. एकदाच
असा खूप जास्त घ्यायचा आहे, कमी पडायला नको. कमी पडल्यानंतर तो कसा जॉईन करायचा आहे हेही मी तुम्हाला दाखवणार आहे, पण जॉईन करण्यापेक्षा तो कमीच पडायला नको या पद्धतीने आपल्याला घ्यायचा आहे. घेताना थोडा जास्त लांबीचा घ्यायचा आहे, जेणेकरून तो धागा कमी पडायला नको. जॉईन करायची वेळच येऊन द्यायची नाही आहे पुतळा धाग्यामध्ये, हे नेहमी लक्षात ठेवायचं, जेणेकरून फिनिशिंग छान येते. जॉईन केला तरी छान येते, पण जॉईन करून जो आपण करतो थोडंसं फिनिशिंग त्यामध्ये एवढी दिसत नाही. त्यामुळे जॉईन करायची वेळ येऊनच देऊ नका. घेतानाच खूप जास्त लांबीचा कट करून घ्या. तर तोही आपल्याला अशा पद्धतीने असा गाठ मारून घ्यायची आहे तिथे. तुम्ही खाली जसं मी गादीचा धागा घेतलेला आहे 3 वेळा, तो 3 लाईन धाग्याचे, तसे तुम्ही सेम या कलरचेही घेऊ शकताय आणि सेम बनवू शकताय. जसं राणी कलरचंही आपण खाली 3 असे जॉईन करून घेऊ शकतोय आणि राणी कलरच्या धाग्याने रॅपिंग करायचं, असंही तुम्ही करू शकताय. पुतळी हार बनवायला खूप साऱ्या पद्धती आहे, तर त्यामधले मी ही पद्धत खूप सोपी आहे त्यामुळे मी ही सांगितली आहे. अजूनही तुम्ही तुमच्या मनाने अजून काही टेक्निक यूज करून तुम्ही हा पुतळी हार रेडी करू शकताय. तर आता काय करायचं आहे तुम्हाला, आपल्याला आता रॅपिंग करायचं आहे. तर मी असा समोर चिमटा लावून घेतलेला आहे, जेणेकरून रॅपिंग करायला सोपं जाईल. आता आपल्याला काय करायचं आहे, एक आपलं बोट असतं, त्या बोटाच्या मापा इतकं लांब आपल्याला रॅपिंग करून घ्यायचं आहे. तुम्ही अंदाजे रॅपिंग पण करू शकताय, म्हणजे आपल्या गळ्याचं माप घेऊन वगैरे तसंही तुम्ही रॅपिंग करू शकताय की तुम्हाला किती लांबपर्यंत हा पुतळी हार पाहिजे. तर अशा पद्धतीने मी रॅपिंग करत आहे. असा धागा एकदा रॅपिंग केल्यानंतर असा धागा वळून घेत जायचा, जेणेकरून तो इकडे तिकडे गुंता होणार नाही त्याचा. आणि हे असं ग्लू लावलेलं आहे ते असं चिटकून घ्या व्यवस्थित. अशा पद्धतीने जवळजवळ आपल्याला रॅप करायचं आहे. मध्ये गॅप नको. गॅप दिसला किंवा राहिला गॅप तर तुमचा जो खालचा कलरचा दोरा आहे तो दिसणार आहे. जो आपण सेम घेतला तर एवढा काही प्रॉब्लेम येणार नाही, पण आपण घेतलेला आहे रेड कलरचा तर तो दिसणार. त्यामुळे व्यवस्थित जवळजवळ रॅपिंग करायचं आहे अशा पद्धतीने. कोणतीही गोष्ट करताना जर आपलं मागं चुकतंय ना, आपण पुढं बरोबर करत गेलो तर असं करायचं नाही. मागं चुकतंय तर तिथेच परत ते सोडून व्यवस्थित परत चालू करा. पण मागं चुकीचं वाटतंय आणि आपण पुढे जातोय तर त्याने कोणत्याही ज्वेलरीला फिनिशिंग येत नाही. त्यामुळे कोणतीही गोष्ट करताना सुरुवातीला हळूहळू करा. एवढं आपलं बोटाचं माप घेऊन तुम्हाला ते बनवायचं आहे अंदाजे अशा पद्धतीने मी रॅपिंग करत करत तिथपर्यंत आलेली आहे. आता पुढे गाठ कशी मारायची ते मी तुम्हाला सांगते, जेणेकरून जे आपली मागची जी बाजू आहे तीही सुटणार नाही आणि जो आपली पुतळी जी आपण टाकणार आहे तीही अगदी व्यवस्थित पॅक राहते. मी एवढं म्हणजे आपला अंगठ्या ते म्हणजे आपला तळव्याचा जो खालचा भाग आहे अंगठापासून तर तळ हाताचा जो एंड आहे तिथपर्यंत मी असं बनवून घेतलेलं आहे, रॅपिंग करून घेतलेलं आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, व्यवस्थित पॅक धरायचा आहे. आता इथे आपल्याला गाठ मारायची आहे, तर ती गाठ कशी मारायची मी तुम्हाला सांगते. तर तुम्हाला काय करायचं आहे, यामध्ये अशा पद्धतीने वरच्या साईडने जो धागा घेतलेला आहे आपण राणी कलरचा, तुम्हाला वेगवेगळ्या कलरचे देणार आहे मी, त्यामध्ये सेम कलरच मिळेल असं काही नाही. अशा पद्धतीने वरतून टाकायचा आहे. वरतून टाकल्यानंतर असा मधून काढायचा आहे आणि अशी आपली गाठ बसते आणि असं व्यवस्थित खेटून घ्यायचं आहे. मध्ये गॅप नको, नाही तर खालचा धागा दिसणार. असं आपल्याला 2दा करायचं आहे. एकदा करू शकताय किंवा 2दाही करू शकताय तुम्ही. मी 2दा केलं आहे, तुम्ही एकदा किंवा 2दा करू शकताय. वरतून टाकल्यानंतर असा मधल्या गॅपमधून वळून असं तुम्हाला खेचून घ्यायचा आहे अशा पद्धतीने.
खेचून घेतल्यानंतर आता ही प्रोसेस झाल्यानंतर तुम्हाला सगळ्या पुतळ्या जो आपला रेड कलरचा गादीचा थ्रेड आहे त्यातून टाकून घ्यायचा आहे. तर तो कसा टाकायचा त्या पुतळ्या तेही मी तुम्हाला दाखवणार आहे. त्यासाठीही आपल्याला 0.3 mm ची तार लागणार आहे. जर तीनही एक सोबत त्या पुतळी हारमधून जात नसेल तर एक एक धाग्यामध्ये ती 0.3 mm ची सुई बनवणार आहोत आपण. तशी टाकून पण तुम्ही एक याच्यामध्ये एक जो पुतळी हार आहे त्याच्यामधून काढू शकताय. तर ते कसं बघा. आता हे 3 धागे आहे, हे तीनही धागे आपल्याला त्या पुतळीच्या वरचे जे होल आहे त्यातून काढून घ्यायचे आहे. अशा करून आपल्याला सगळ्या पुतळ्या त्यामध्ये टाकायच्या आहेत. अशा पद्धतीने असं तुम्हाला एकदम 3 जात नसेल तर तुम्ही एक टाकून पण असं ओढून घेऊ शकताय. एक धाग्यामध्ये अशी सुई टाकून तुम्ही एका पुतळीमधून काढून घेऊ शकताय तीनही धागे. अशा पद्धतीने अशी उलटी धरायची आहे आणि मग टाकायचं आहे, म्हणजे जेणेकरून ते व्यवस्थित समोरच्या बाजूने येईल. अशी उलटी पुतळी धरायची म्हणजे जी लक्ष्मीचा जो छापा आहे तो खालच्या बाजूने आला पाहिजे आणि मागच्या बाजूने असं टाकून घ्यायचं आहे. असे एकदम जात नसेल तर एक टाकून तुम्ही ते पुतळ्या त्या धाग्यांमध्ये टाकू शकताय. अशा पद्धतीने असंच करून आपल्याला सगळ्या पुतळ्या टाकून घ्यायच्या आहेत. ज्या 5 पुतळ्या मी तुम्हाला देणार आहे त्या सर्व आपण टाकून घेऊया. तर आता तुम्ही बघू शकता एक पुतळी मी अशी जिथे आपण स्टॉप केलं होतं तिथे आणून ठेवलेली आहे. आता सेम जशी आपण तिथे गाठ दिली सेम अशीच गाठ आपल्याला इथे द्यायची आहे. पुतळी एकदम व्यवस्थित खेटून घ्यायची आहे जिथे रॅपिंग स्टॉप केलं होतं आपण तिथे. तर अशा पद्धतीने पुतळीच्या बॅक साईडने अशी खालून घ्यायची आहे तो धागा. बॅक साईडने मी घेतलेला आहे बघा आणि असं वरतून टाकून परत असं गाठ दिलेली आहे. सेम तुम्हाला असं 1 किंवा 2 वेळेस तुम्ही ती गाठ देऊ शकता आणि असं व्यवस्थित खेचून घ्यायचं आहे. मध्ये गॅप ठेवू नका जेणेकरून फिनिशिंग चांगली दिसणार नाही. जर गॅप राहिला तर असंच परत एक गाठ देऊन घेत आहे, वरतून टाकायचं आणि मधल्या गॅपमध्ये ओढून असं पुतळीच्या एकदम जवळ आणून असं धागा तुम्हाला खेचून ओढायचा आहे आणि परत सुरुवातीला जसं रॅपिंग केलं आपण सेम रॅपिंग करायचं आहे. असं आपल्याला 20 वेळा रॅपिंग करायचं. परत एक पुतळी टाकायची
परत 20 वेळा रॅपिंग करायचं, परत एक पुतळी टाकायची. हे मोजून रॅपिंग करा किंवा तुम्ही अंदाजे पण करू शकताय. किंवा अजून पण पुढची प्रोसेस सांगते. जो गादीचा धागा आहे आधी रॅपिंग करून घेऊया, मग मी पुढची प्रोसेस सांगते तुम्हाला काय करायचं आहे ते. अशा पद्धतीने रॅपिंग करत जायचं आहे. रॅपिंग करताना गॅप ठेवू नका, नाहीतर फिनिशिंग चांगली दिसणार नाही. अशा पद्धतीने मी रॅपिंग करत आहे. आता परत आपल्याला रॅपिंगच्या एंडला म्हणजे एक पुतळी टाकून झाली, पुढची रॅपिंग केली, परत आपल्याला सेम अशी गाठ देऊन घ्यायची आहे. असं प्रत्येक पुतळी टाकायच्या आधी आपल्याला गाठ द्यायची आहे आणि पुतळी टाकल्यानंतर पण आपल्याला अशी गाठ द्यायची आहे. गाठ अशी जवळ व्यवस्थित खेचून घ्यायची आहे. आणि आता एक जी पुतळी आहे ती आता आपण सरकून घेणार आहोत तिथे. अशा पद्धतीने आणि मागच्या साईडने दोरा घेऊन, जो रॅपिंग दोरा आहे तो मागच्या साईडने घेऊन, पुतळीच्या मागच्या साईडने घेऊन परत इथे आपण 1 किंवा 2 अशा गाठ देऊन घेणार आहोत. वरतून दोरा टाकायचा आणि मधल्या गॅपमधून असा ओढायचा आहे. असं वरतून टाकायचा. वरतून टाकल्यानंतर असं खालून हात घालून असं मधल्या गॅपमधून ओढायचं आहे. खूप सोपी प्रोसेस आहे, खूप सोपी पद्धत आहे. यापेक्षा सोपी पद्धत तुम्हाला कुठे बघायलाही मिळणार नाही. तर अशा पद्धतीने एकदा केलं, गाठ दिली तरी चालेल. फक्त असं व्यवस्थित जवळ पुतळीच्या एकदम खेटून घ्या, जेणेकरून गॅप राहणार नाही. मी अजून एक गाठ देते. एक गाठ दिली तरी चालेल आणि परत आपलं रॅपिंग करायचं आहे. असं तुम्ही 20 वेळा काउंट करून रॅप करू शकता. आता मध्ये जे रॅपिंग आहे ते 20 वेळा करा, परत पुढचं 20 वेळा करून परत पुतळी टाका. किंवा अजून एक पद्धत सांगते तुम्हाला. जो आपला गादीचा धागा आहे तो तेवढ्या मापाचा माप घेऊन, मधला जो आहे पुतळीमधला जो गॅप त्याचं माप घेऊन तुम्ही कट करा आणि पुढचंही सेम तेवढंच झालं आहे का त्या मापाने तुम्ही तसं रॅपिंग करू शकताय. आता मी असं रॅपिंग करून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने तुम्ही गादीचा धागा घ्या, तसं माप घेऊन तो धागा कट करा आणि पुढचंही त्याच मापाचं तुम्ही लावून बघायचं झालं आहे का रॅपिंग. असं तुम्ही मध्ये मध्ये बघू शकताय माप घेऊन. अशा पद्धतीने असं आपल्याला सगळ्या पुतळ्या टाकून घ्यायच्या आहे सेम याच प्रोसेसने. अशा मी 5 पुतळ्या टाकून घेतल्या आहे. आता शेवटची स्टेप कशी करायची ते मी तुम्हाला दाखवणार आहे. यामध्ये धागा कमी पडल्यानंतर कसा जॉईन करायचा तेही मी सांगितलं आहे. पण धागा कमी पडून देऊच नका शक्यतो. घेतानाच खूप जास्त लांबीचा घ्यायचा आहे तुम्हाला. आता जे शेवटचं रॅपिंग आहे, जे तिकडून रॅपिंग केलं आहे आपण स्टार्टिंगला, तेवढीच साईज इकडून पण आली पाहिजे. तर ते कसं मी तुम्हाला दाखवते. तर एवढंच मापाचं तुम्हाला आलं पाहिजे सेम लास्टला. आता सेम आपल्याला रॅपिंग करून घेत जायचं आहे. आता मी रॅपिंग करत आलेले आहे, तुम्हाला दिसतंय त्याप्रमाणे. रॅपिंग करत आल्यानंतर माझा धागा मी मुद्दामून कमी घेतला होता तुम्हाला दाखवण्यासाठी. शक्यतो कमी पडून देऊच नका, हे मी सारखं सांगते. आता इथे मी सेम जसं आपण गाठ मारतो, वरून टाकायचं आणि खाली मधल्या गॅपमधून ओढायचं आणि ती गाठ बसते. मग सेम तीच प्रोसेस मी धागा संपत आल्यावर केलेली आहे. अशा पद्धतीने खेचून घ्यायचं आहे.
आणि तो आपल्याला असा कट करून घ्यायचा आहे. गाठ दिल्यानंतर कट करायचा आहे. कट केल्यानंतर आपल्याला आता दुसरा धागा घ्यायचा आहे. तोही घेताना कमी पडला तर मोठाच घ्या आणि तिथे आपल्याला अशी गाठ मारायची आहे. जिथे एकदम खेटूनच गाठ मारायची आहे. गॅप राहायला नको. गॅप राहिला तर खालचा धागा दिसणार, जेणे ते चांगलं दिसणार नाही फिनिशिंगसाठी. त्यामुळे आता इथे आपण गॅप राहणार नाही अशाप्रमाणे गाठ मारून घेत आहोत. जो नवीन धागा घेतला आहे त्याचीच आपण गाठ मारत आहोत आणि जो कट केलेला आहे तो आपण सोडून दिलेला आहे. तिथे कट करून त्याची गाठ मारून आपल्याला घ्यायची आहे अशा पद्धतीने. अशा पद्धतीने मी धागा जॉईन करून घेतलेला आहे. आपण नॉर्मल गाठ मारतो तशी गाठ मारायची आणि हा जो धागा आहे तो खालूनपर्यंत कट करून घ्या, जो पहिला केला होता आपण तो. अशा पद्धतीने थोडासा मी वरती ठेवलेला आहे कारण तो आता रॅपिंगमध्ये जाणार आहे. तर रॅपिंगमध्ये कसा तिथे आपल्याला ग्लू लावून घ्यायचा आहे, फॅब्रिक ग्लू, जेणेकरून तो तिथं चिटकून राहिला आणि आपल्याला रॅपिंग करताना प्रॉब्लेम येणार नाही. व्यवस्थित आपण कंटिन्यू रॅपिंग करू शकतो. त्यामुळे आपल्याला ग्लू लावून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने जो धागा आपण जॉईन केला तो पण त्यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे, थोडासा कट करून. अशा पद्धतीने आणि कंटिन्यू रॅपिंग करायचं आहे. जसं आपण स्टार्टिंगला रॅपिंग केलं तेवढीच साईज इकडून पण आली पाहिजे. सेम माप, सेम साईज, सेम अंतर. ग्लू लावून घ्यायचा आहे कंपल्सरी. नंतरचा पण धागा आपण कट केला आहे त्याला पण ग्लू लावून घ्या, जेणेकरून तो व्यवस्थित चिटकून राहील. तर अशा पद्धतीने आपल्याला रॅपिंग करत जायचं आहे. तर जॉईन कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवलं आहे. जॉईन केल्यानंतर कसं दिसतं तेही तुम्ही बघू शकताय. अशा पद्धतीने आपण हा जो धागा आहे तो जॉईन करून परत कंटिन्यू रॅपिंग केलेला आहे. तर लास्टला कसं करायचं तेही मी तुम्हाला दाखवणार आहे. रॅपिंग करत आल्यानंतर आपल्याला जी समोरची बाजू आहे जी आपण स्टार्टिंगला रॅप केली होती ते माप घ्यायचं आहे. रॅपिंग व्यवस्थित करायचं आहे. जास्त गॅपमध्ये राहिलाच नाही पाहिजे, त्यामुळं ते व्यवस्थित रॅपिंग करायचं आहे. आता एवढं मी रॅपिंग करत आलेले आहे. तर पुढे काय करायचं आहे तुम्हाला, असं माप घ्यायचं आहे जी आपण स्टार्टिंगला रॅप केलं होतं ते आणि इकडचं. तर ते रॅप केल्यानंतर आपल्याला थोडंसं स्टार्टिंगचा जो गोंड्याच्या खाली आहे थोडं तिथपर्यंत धागा आपल्याला कट करून घ्यायचा आहे, म्हणजे सोडायचा आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी माप घेऊन थोडासा वरच्या साईडला धागा सोडलेला आहे तो असा कट करून घेत आहे. अशा पद्धतीने कट केलेला धागा आता आपल्याला त्या गोंड्यातून त्या होलमधून पास करायचा आहे आणि ग्लू लावून घ्यायचा आहे आणि रॅपिंग करायचं आहे. तर ते कसं करायचं ते तुम्हाला मी दाखवत आहे. अशा पद्धतीने आपल्याला लागणार आहे 0.3 mm तार, ज्याचा यूज आपण सुई म्हणून केलेला आहे शेवटपर्यंत. तर अशा पद्धतीने तो आपण आता यामध्ये टाकून घेणार आहोत. अशा पद्धतीने टाकल्यानंतर तुम्हाला तिथे ग्लू लावून घ्यायचा आहे. जसं आपण सुरुवातीला ग्लू लावलं होतं सेम ती प्रोसेस तुम्हाला इथे करायची आहे. ग्लू लावल्यानंतर तुम्हाला कंटिन्यू रॅपिंग करायचं आहे. तर आता इथेही आपण ग्लू लावून घेणार आहोत आणि सेम तसं लास्टपर्यंत जसं सुरुवातीला रॅपिंग केलं आहे तसंच आपण इथेही रॅपिंग करून घेणार आहोत.
अशा पद्धतीने मी रॅपिंग केलेलं आहे. आणि लास्टला काय करायचं आहे, सेम तुम्ही आपण जशी गाठ मारायचं वरतून टाकून मधल्या गॅपमध्ये काढून जी गाठ बसते, सेम त्याच पद्धतीने आपल्याला लास्टलाही गाठ मारून घ्यायची आहे अशी व्यवस्थित. ती व्यवस्थित गाठ द्यायची आहे एकदम एंड पॉईंटला. अशा पद्धतीने अशी तुम्हाला दोनदा गाठ मारायची आहे. आणि नंतर धागा कट करून तिथे तुम्हाला ग्लू लावायचा आहे कंपल्सरी. ग्लूचा वापर आपल्याला सर्व ठिकाणी होणार आहे, त्यामुळे ग्लू हे तुम्हाला कंपल्सरी घ्यावे लागेल. आणि सुई आपल्या घरामध्ये असतेच कंपल्सरी. आणि दोरा तर मी देणारच आहे मॅचिंग. रेड कलरची गादी असते, त्यामुळे आपल्याला रेड कलरचाच दोरा यूज करायचा आहे. अशा पद्धतीने मी 2 गाठ देऊन घेतलेल्या आहे. गाठ एकदम व्यवस्थित द्यायची आहे, असं त्या जो राऊंड आहे गोंड्याचा छोटासा खाली त्यावर यायला नको. अशा पद्धतीने गाठ दिल्यानंतर तुम्हाला धागा कट करून तिथे तुम्हाला ग्लू लावायचं आहे. अशा पद्धतीने तो धागा आता आपण कट करून घेऊया, ग्लू लावूया. अशा पद्धतीने आपला पुतळी हार रेडी होतो. व्यवस्थित रॅपिंग करा जेणेकरून फिनिशिंग छान दिसते. आणि तुम्ही कोणत्याही कलरचा धागा यूज करू शकताय. कुणाला मॅचिंग हवं असेल तर मॅचिंग पण बनवून देऊ शकताय. अशा पद्धतीने मी ग्लू लावून घेतलेला आहे. बॅक साईडला ग्लू लावा जेणेकरून ते दिसणार नाही. तसंही ते सुकल्यानंतर दिसत नाही, पण लावताना बॅक साईडला लावा. चिमट्याचा यूज करा जेणेकरून व्यवस्थित आपल्याला म्हणजे कोणतीही ज्वेलरी बनवायला, ही जी महाराष्ट्रीयन ज्वेलरी बनवायला आपल्याला अवघड जात नाही. तर अशा पद्धतीने आपला हा जो पुतळी हार आहे 5 याचा मी केला आहे. अशा पद्धतीने तो रेडी झालेला आहे. याच्यामध्ये तुम्ही 8-9 तुम्हाला जेवढं पुतळा हवा आहे तेवढं तुम्ही लॉंग करू शकताय, शॉर्ट पण करू शकताय याच्यापेक्षा. थँक्यू. अशा पद्धतीने आपण हा रेडी केलेला आहे. तुम्ही बघू शकता छान दिसतो, घातल्यानंतरही छान दिसतो. यामध्ये तुम्ही